ठाकरेंच्या या बैठकीला विधानसभेचे 3 आमदार अद्यापही अनुपस्थित। आपण पाहतोय संजय पोतनी, संजय देरकर आणि यासह आणखी एक आमदार त्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचं कळतंय। खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघातील हे आमदार समग्र शिक्षा टाइगर सक्सेसफुल हो गया है सर, क्या कहना चाहेंगे इसके बारे में? सर हिंदी झालंय ना बाबा प्रतिक्रिया आपण पाहिल्या। विधान परिषद आमदार सुनील शिंदे गावी असल्यामुळे ते अनुपस्थित आहेत। तर ठाकरेंच्या बैठकीला विधानसभेचे 3 आमदार अद्यापही अनुपस्थित आहेत। त्यामध्ये संजय पोतनी, संजय देरकर, राहुल पाटील बैठकीला आलेले नाहीयेत। खासदार संजय जाधवांच्या मतदारसंघातील आमदार राहुल पाटील सुद्धा अनुपस्थित आहेत। विधान परिषदेचे 1 आमदार ते देखील अनुपस्थित आहेत। त्यांनी कारण दिलेलं आहे। विधान परिषद आमदार सुनील शिंदे हे गावी असल्यामुळे या बैठकीला ते हजर नाहीत। मात्र विधानसभेचे देखील 3 आमदार अनुपस्थित आहेत। असे विधानसभेचे 3 आणि परिषदेचे 1 असे 4 आमदार या बैठकीला अनुपस्थित आहेत। उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली ही बैठक। तर शिंदेच्या 2 खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। 2 खासदारांना दीड वर्ष विभागून मंत्रिपद देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। ठाकरेंचे फुटलेले 6 खासदार त्यापैकी संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर 2 खासदारांना दीड वर्ष विभागून मंत्रिपद मिळणार आहे। जे 6 खासदार ठाकरेंचे फुटले ते शिंदे सेनेमध्ये प्रवेश करतायत, त्यांना दीड वर्ष विभागून 2 जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, काय सांगाल? 2 खासदारांना दीड वर्ष विभागून एकीकडे मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे, दुसरीकडे आता हे डॅमेज कंट्रोल करण्याचा ठाकरेंचा हा प्रयत्न सुरू आहे। एकूणच या वेगवान घडामोडी सध्या घडतात, काय अधिकची माहिती आहे? बघा, जे खासदार शिंदे शिवसेनेत विलीन होणार आहेत त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला मतदारसंघातील कामासंदर्भात विकास निधी मिळत नाही, त्याचं आश्वासन आहे। पण या पलीकडेही मंत्रिपद हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो आणि त्या दृष्टीनेही या खासदारांना आश्वासन आहे। यापैकी या 6 खासदारांपैकी सिनियर मोस्ट आहेत परभणीचे संजय बंडू जाधव यांना मंत्रिपद मिळणार याची पहिल्यापासून चर्चा होती। पण ओमराजे निंबाळकर यांनीही जी राजकीय भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचंही राजकीय पुनर्वसन करणं, त्यांना निधीचं